लाडकी बहीण राज्य सरकारची महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर योजना। निवडणुकांचे रेकॉर्ड ब्रेक निकाल लावण्याची किमया लाडक्या बहिणींनी करून दाखवली। त्यामुळे कुठलीही निवडणूक आली की लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू होते। आता ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे ती नोव्हेंबरच्या थकलेल्या हप्त्यामुळे। एकतर राज्यात महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यात लाडक्या बहिणी अजून नोव्हेंबरचाच हप्ता येण्याची वाट बघतायत। पण सध्याच्या आचारसंहितेचा सुरू असलेल्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं। तसंच योजना थांबवण्याचे कोणतेही निर्देश आम्ही दिले नसल्याचंही त्यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लोकप्रिय योजनेचा हप्ता थकणं हे सरकारलाही परवडणारं नाहीये। त्यामुळे महायुतीचं सरकार आहे तोवर योजना सुरू राहणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। तर कोणीही मायका लाल आला तरी योजना बंद पडणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। अशा अनेक योजना केल्या, मला आनंद आणि समाधान आहे। 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी या महाराष्ट्रामध्ये जे स्पीड ब्रेकर महाविकास आघाडीने टाकले होते, स्थगिती दिली होती, कामात अडथळा आणला होता, हे सगळं बाजूला केलं, सगळे अडथळे दूर केले, सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि विकासाला चालना दिली। महाराष्ट्र पुढे सरकला, लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू झाल्या। आणि या सगळ्या योजनांमधली माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यावेळेस अनेक लोकांनी विरोध केला, परंतु विरोधाला जुमारेल तो एकनाथ शिंदे कसला, सगळे विरोध मोडून टाकले आणि लाडकी बहीण योजना राबवली। आणि कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि मी आपल्याला हेही सांगतो की लाडकी बहीण योजना फक्त जी आहे तेवढ्यावर आम्ही मर्यादित ठेवणार नाही। मला पत्रकार विचारतात, आता 2100 रुपयाचं काय? मी बोला आम्ही जे बोललोय ते करणार, योग्य वेळी करणार म्हणजे करणार, आणि जो शब्द दिलाय तो पूर्ण करणार। योजना बंद होणार नाही, परंतु प्रश्न असा आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार? आता महापालिकेच्या निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे, परंतु निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की आचारसंहितेमुळे कोणत्याही योजनेवर त्याचा परिणाम होणार नाही, खास करून माझी लाडकी बहीण योजना। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते मिळणार हे नक्की। परंतु अनेक बहिणींचं अजून केवायसी पूर्ण झालं नाही, त्यामुळे त्यांना मी विनंती करतो तुम्ही 31 तारीखच्या अगोदर तुमची केवायसी पूर्ण करा। तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करण्यामध्ये काहीही अडचण येत असल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची केवायसी या महिन्यामध्ये पूर्ण केली नाही तर तुम्हाला पुढील महिन्यापासून तुमचा हप्ता मिळणार नाही। कारण पहा, केवायसी ची तारीख आता पोस्टपोन करणं मला तरी शक्य वाटत नाही। त्याचबरोबरीने तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही एकदा पडताळून पहा। तो कसा पडताळायचा त्याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, ती लिंक तिथून तुम्ही ओपन करा आणि तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि तुम्ही देखील चेक करून घ्या की तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही। परंतु त्याचबरोबर कोणत्या दिवशी तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता येणार याबद्दल अजून काही GR आलेला नाही। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। परंतु मिळालेल्या माहितीनुसार या 1 ते 2 दिवसामध्ये GR येईल आणि 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्या सर्वांच्या अकाउंटवर पैसे जमा होतील। परंतु हे पैसे नेमके कोणत्या दिवशी आणि किती जमा होतील याबद्दल अधिकृत माहिती आपल्याकडे अजून आलेली नाही। अशा प्रकारचा कोणताही GR आल्यास तुमच्यापर्यंत तो पोहोचविला जाईल। त्याकरिता आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मी अजित पलव आता तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।